जालना जिल्ह्यातील पारध या गावामध्ये असणारा एक भयंकर घटना घडलेली आहे। मराठवाड्यातली ही असणारी साप, त्याचा गुन्हा काय अजून कोणाला माहिती नाही, त्यांचा काय दोष आहे हेही अजून कळायला मार्ग नाही। परंतु त्याला विस्तवामध्ये उभं केलं, एवढंच झालं नाही तर दुसऱ्या बाजूला लोखंडी रॉड जे आहेत ते गरम केले, त्याच्याने असणारा त्याला चटके देण्यात आलेले आहेत आणि त्याला मारून टाकण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी होता। गावकरी तिथे उभे होते, पण कुठल्याही गावकऱ्याने मध्यस्थी केली नाही। तर त्याने व्हिडिओ केले आणि ते व्हिडिओ टाकल्यामुळे हे प्रकरण बाहेर पडलं अशी असणारी परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध धनगर असा एक सुप्त संघर्ष चालला होता, याची सगळ्यांना जाणीव होती। पण आता असणारा हा फिजिकल फॉर्म मध्ये यायला लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे। शासनाला आमची असणारी विनंती आहे की हा जो सामाजिक सलोखा महाराष्ट्रभर आहे त्याला कुठेतरी तडे जाताना दिसताय। मी दुर्दैव असं म्हणेन की ओबीसीचे नेते जे आहेत, मग ते छगन भुजबळ असतील किंवा नवनाथ पडळकर असतील किंवा हाके आहेत किंवा पंकजाताई मुंडे आहेत आणि इतर जे आहेत, यांच्यापैकी कोणीही या झालेल्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। इलेक्शन आलं की आम्ही असणारं ओबीसीचे कैवारी अशा रीतीने असणारं मिरवतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस या धनगर समाजाला वाचवण्यासाठी ओबीसीचे नेते येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली आहे, पोलिसांकडे कारवाईची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्या कारवाईमध्ये फक्त एकालाच आता पकडले अशी असणारी परिस्थिती आहे। या संदर्भातला असणारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारा मी वेळ मागितलेली आहे। हे असणारा अत्यंत गरीब धनगराचं कुटुंब आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं असणारं सहाय्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पक्षाचे कार्यकर्ते जेवढी मदत करतात तेवढी मदत त्या ठिकाणी आहे। जालना जिल्ह्यातली ओबीसी संघटना जी आहे त्यांच्याशी काही जणांशी माझं असणारं बोलणं झालं। त्यांनी 6 तारखेला या प्रश्नावरती सर्व ओबीसी सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी असणारा मोर्चा जालन्याला त्या ठिकाणी ठेवलेला आहे। शासनाला माझी असणारी विनंती आहे की याच्यातले जे दोषी आहेत त्या सर्वांनाच अटक झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। आणि दुसरं, त्या गावामधले जे जे उपस्थित होते परंतु यांनी वाचवण्याची भूमिका घेतली नाही, म्हणून त्या गावावरती सामूहिक दंड बसवला पाहिजे अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत। मानव अधिकार समिती जी आहे त्या मानव अधिकार समितीलाही
आम्ही ह्याची जाणीव करून देत आहोत. नवीन मानवाधिकारचे असणारे चेअरमन माजी न्यायाधीश हायकोर्टाचे बदल साहेब हे आता चार्ज घेतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांनाही आम्ही असणारं ह्या संदर्भातलं सूर्यवंशीच्या संदर्भातलं त्या ठिकाणी भेटणार आहोत. परंतु एकंदरीत दिसतंय की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा जो आहे तो हळूहळू बिघडत चाललेला आहे. आणि व्हायलन्स नुसती झाली तर मी समजू शकतो, पण व्हायलन्स मध्ये क्रूरता आता आलेली आहे ही सगळ्यात वाईट आहे. एखाद्याला तुम्ही मारून टाकलं ते रागाच्या भरात मारून टाकला असं त्या ठिकाणी होतं. परंतु ज्यावेळेस हलाल करून तुम्ही असताना ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ही क्रूरता अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि ह्या घातक क्रूरतेला शासनाने कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, लोकांमधला सामाजिक सलोखा कशा रीतीने राहील हा त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. आणि माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ओबीसीचे नेते हे ओबीसी समाजाला आम्ही तर आहोत त्यांच्याबरोबर, परंतु हेही तिथे भेट देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. ते अजून कोणीही सांगायला तयार नाहीये. ते अत्यंत गरीब कुटुंब आहे. जी जालन्याची टीम पाहायला गेली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली, त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं आणि त्यांचं ज्यांनी मारलेला आहे मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो, आणि त्याच्या भावाला सांगून त्यांनी असं मारायला लावलं अशी परिस्थिती आहे. पण त्या दोघांचं काही भांडण आहे असं दिसायला तयार नाहीये, म्हणजे काही दिसत नाहीये. यांचं अगोदर काही भांडण झालं होतं का तर अजिबात तेही दिसायला कुठे तयार नाहीये. पण ह्याला टार्गेट करून तिथे असणारा चटके दिलेत आणि विस्तवावरती उभं करण्याचा प्रयत्न झालाय एवढं निश्चित आहे. हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू. हे सातत्याने आहे. मी असणारं ह्या क्रूरतेचं जे आहे त्या गावकऱ्यांनी जो फोटो काढलेला आहे म्हणजे व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी असणारा आपल्या सगळ्यांना असणारं शेअर केलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला दिसेल की त्याला असणारं काय काय क्रूरतेने त्याला असणारं चटके दिल्या जात आहेत हे एकंदरीत तिथे दिसतंय. ते आता उभाटा सेनेने त्यांना असणारा पक्षात ठेवायचे की न ठेवायचा त्यांचा प्रश्न आहे. नॉर्मल कारवाई असणारी अशी असते की अशा असणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब पक्षातून बडतरफ केल्या जातं. सेनेकडून बडतरफ होणार नसतं, म्हणजे उभाटा सेनेकडून बडतरफ होणार नसेल तर हेच ग्राही धरलं जातं की त्यांनी असणारं इन्स्ट्रक्शन दिले आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शनवरती त्याला मारले अशी असणारी परिस्थिती आहे. पण ते का मारलंय हे सुद्धा उभाटा सेनेने सांगावं. ते मी मागेही म्हणालो होतो की FIR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणाकोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे दिसणार नाही. आता त्याच्यामध्ये असणारं जी माझ्याकडे थोडीफार जी माहिती आहे त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर कोणाचं तरी धनंजय मुंडेशी बोलणं झाले असं संभाषण पोलिसांच्या रेकॉर्डला आहे. हे जर रेकॉर्डला असेल तर मुख्यमंत्री अडचणीत आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे.
आणि जोपर्यंत कोर्टात जात नाही तोपर्यंत ते एक्झिक्युटिव्हच्या हातात असतं. आता एक्झिक्युटिव्हचा हेड म्हटला तर मुख्यमंत्री हा एक्झिक्युटिव्हचा हेड आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत. एक, हा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला का? तर मुख्यमंत्र्यापुढे पोहोचला नसेल तर ज्या अधिकाऱ्यांनी पोहोचवला नाही त्याला निलंबित केलं पाहिजे ताबडतोब आणि त्याला डिसमिस केलं पाहिजे. त्याला त्यांनी त्याची ड्युटी केली. दुसरं, हा जर रिपोर्ट गेला असेल तर मग माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री जे आहेत यांच्याच रोल बद्दल असताना मग शंका सुरुवात होते. अशी परिस्थिती त्यांना खरं बाहेर येऊ द्यायचं नव्हतं की त्यांना सर मुंडे यांना धनंजय मुंडे यांना सर प्रोटेक्ट करायचं होतं. हा मला वाटतं त्याच्यातला प्रश्न शिल्लक राहतो. सभागृह चाललेला आहे. माझा अंदाज असा आहे की ते हा प्रश्न उचलल्या गेला पाहिजे असं मला स्वतःला असं वाटतंय. परंतु आजच्या दिवसामध्ये वेगळाच कुठला तरी प्रश्न त्या ठिकाणी गाजतोय असं मला एकंदरीत दिसतंय. आणि त्यामुळे उद्या आपण असणारं गृहीत धरू की विधानसभेमध्ये देशमुखाबद्दलचं असणारं विधान केलं जाईल आणि त्यावेळेस हा प्रश्न नेमका विचारला जाईल की इन्क्वायरी ऑफिसर जो आहे त्या इन्क्वायरी ऑफिसरने वरच्या अधिकाऱ्यांना हे जे संभाषण झालेलं आहे अर्धा तास अगोदर, काय संभाषण आहे कोणाला माहिती नाहीये. ते संभाषण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली की न पोहोचली हे उद्या मला वाटतं सभागृहामध्ये कोणी कुठल्या तरी आमदारांनी विचारलं आणि त्यांनी जर उत्तर दिलं तर मग आपल्या लक्षात येईल की ती माहिती दिली की न दिली आणि त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न उपस्थित राहतात. अशी परिस्थिती. ते नाही असे मी मागे म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय की जोपर्यंत तुमच्याकडे एव्हिडन्स नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही सहआरोपी करू शकत नाही. आत्ताच सुद्धा मी जे म्हणालो की अर्धा तास अगोदरच्या याच्यामधलं जे काही संभाषण आहे त्या संभाषणामध्ये काही वाक्य आहेत का, काही शब्द आहेत का की ज्याच्यातून मुंडे असे असणारं म्हणतात आहेत की अमुक अमुक करा असं काहीच नसेल आणि नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असेल ते तर तुम्हाला असं ते नॉर्मल कॉन्व्हर्सेशनच्या ह्याच्या खाली धरून त्यांना कल्पना नाही याची तुम्हाला ग्राह्य धरावं लागतं. थेट आरोप हा वेगळा, आरोप हा वेगळा, पण त्याचा पुरावा हा वेगळा. पुरावा असल्याशिवाय तुम्ही चार्जशीट मध्ये नाव जरी घातलं असं धरून चाला की माझं असणारं कुठल्या तरी असणारं एका चार्जशीट मध्ये नाव आहे पण त्या चार्जशीट मध्ये माझ्या संदर्भातलं कुठलाही पुरावा नसेल तर मी एक डिस्चार्जचा अर्ज त्या ठिकाणी कोर्टाला मागतो की माझा असणारा आहे आणि तिथून मोकळं झाल्यानंतर मग आयोग आणि ज्यांनी माझं नाव दिलं या दोघांना मी असणारा फॉल्स एव्हिडन्स आणि फॉल्स हे करण्यासाठी पुन्हा मी जेलमध्ये टाकू शकतो त्यांना. ते आता अर्ध्या तासाचं संभाषण आलेलं आहे तेव्हा मी असणारा समजतोय की निकम साहेबांची नेमणूक झालेली आहे याची
सरकारी वकील म्हणून, तेव्हा पहिलं काम असणारं निकमांचं हे राहील की हा जो संभाषण आहे की जे रेकॉर्डला जोडलेलं नाही ते संभाषण कोर्टामार्फत मागून घेणं आणि त्याचं तपासून गरज असेल तर मग कोर्टालाच सांगणं की FIR बरोबर हे जोडा. हे निकम साहेब कधी त्या ठिकाणी करू शकतात. तुम्ही जे पेरता तेच उगवतं असं म्हणतात. तुम्ही धार्मिक नफरता ही पेरली, द्वेष हा पेरलात, आता ते उगवताना आपल्याला दिसत. आता ते कशा प्रकारचं, त्याला इंग्रजी शब्द मॅनिफेस्ट आपण म्हणतो, की कशा पद्धतीने ते प्रकट होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. आपल्या इथला जो सगळ्यात साधा सोपा मार्ग जो आहे तो जातीय दंगलीमध्ये आणि जातीय द्वेषामध्ये आपल्याला तो दिसतो. जुना कायदा याच्या बाबतीत काहीतरी स्पष्टता होती. नवीन कायदा आता जो क्रिमिनल प्रोसिजर कोड नवीन भारतीय जनसंहिता म्हणून असं जे काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धवट आहे. पूर्वी तरी एक असं होतं की अशा कस्टोडियल डेथचे मॅटर्स हे पोलीस इन्क्वायरी न करता मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी आणि मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी केली तरी ह्युमन राईट कमिशनने इन्क्वायरी करावी किंवा ह्युमन राईट कमिशन इन्क्वायरी करताना त्याच्या दोन अँगलने इन्क्वायरी करते. एक, खरंच कस्टोडियल डेथ आहे का, कस्टोडियल डेथ असेल तर क्रिमिनल साईड कशा रीतीने आपण गेलं पाहिजे हे असणारं बघतं आणि दुसऱ्या बाजूला कॉम्पेन्सेशनची बाजू सुद्धा त्या ठिकाणी असणारं बघतं. अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या कायद्यामध्ये ह्युमन राईट कमिशनला फार कमी रोल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून आता मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट आलेला आहे. ह्युमन राईट कमिशनचा अजून रिपोर्ट आला नाही कारण का आताच आतापर्यंत वन मॅन कमिशन होतं. आता असणारा सभासद त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. त्याचं पुढे काय करावं हा मोठा प्रश्न आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये असं ह्युमन राईट कमिशनचे मेंबर जे होते त्यांना भेटलो. मी म्हटलं ऍटलिस्ट तुमची प्रक्रिया तरी सुरुवात करा. तेव्हा त्यांनी आज माझ्या अंदाजानं नोटीस काढून सगळ्यांना बोलवतो, त्यांचं म्हणणं असणारं ऐकतो, म्हणजे कमिशन ऐकून घे आणि नंतर कमिशन आपलं असणारं डायरेक्शन SP ला देईल की पुढच्या काय करायचं अशी असणारी परिस्थिती. माझ्या अंदाजानं इथं कायद्याचा लॅक्यून आहे आणि कायद्याचा लॅक्यून असल्यामुळे आम्ही असणारा आज त्या ह्याच्यावरती बसतो आणि एक रिट पिटिशन आम्ही असणारा दाखल करून घेण्याचं चाललेलं आहे. ते हे शॉर्ट पॉईंटवरती की मॅजिस्ट्रेटचा जो कस्टोडियल रिपोर्ट जो आहे त्याला फायनल समजू नये, त्याच्यामध्ये इन्क्वायरी ऑफिसर एक बसवण्यात यावा की जो हायकोर्ट त्याला मॉनिटर करेल आणि FIR जी आहे ती FIR दाखल अजून FIR दाखल नाही तेव्हा FIR दाखल करून त्याच्या इन्क्वायरीला सुरुवात करा. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.